महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी सौ माधुरी वर्तक बोईसर पालघर इथून चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रवचन मालेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। परमपूज्य काका व हरिभक्त पारायण सौ सविताताई खरवडे यांच्या संकल्पाने गेले 6 वर्षे चातुर्मास उत्सव हा ब्रह्मपुरी व इतर परिसरात नित्य नेमाने सुरू आहे। तुकाराम महाराजांच्या अभंगाचे पारायण असे याचे स्वरूप आहे। मी सुद्धा नित्य नेमाने या अभंगाचे पारायण ऐकत असते, ज्यामुळे मला एक वेगळ्या अनुभूतीचा अनुभव मिळाले, स्फूर्ती मिळाली, एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतोय। आनंदाचे डोही आनंद तरंग या उक्तीप्रमाणे खरोखरच तल्लीन होऊन जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन निर्माण होतो। आपसुकच न कळत या भक्तीत आपणही लीन होतो। ही अभंगाची शिदोरी आम्हा जन्मभर पुरणार आहे आणि विशेषतः सांगायचं ते या कोविडच्या काळात तर अतिशय ह्याचा उपयोग झालेला आहे। प्रत्यक्ष साधू संतांच्या म्हणजे भेट झाल्याचा जो आनंद मिळतोय तो या आपल्याला अभंगमालेतून मिळालेला आहे। मी प्रत्यक्ष आषाढीची वारी अजूनपर्यंत केली नाही, परंतु ही अभंग गाथा ऐकताना अनेक वेळा वारीला जाऊन आल्याचा सुद्धा अनुभव मला मिळाला आहे। सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही जाड तुझे नाम गोड पांडुरंगा। देवा, तुझे हे सावळे सुंदर आणि मनोहर असलेले रूप माझ्या हृदयात अखंड राहो। या वाचून मला दुसरी कोणतीही इच्छा नाही व कशाची गरजही नाही, केवळ तुझे गोड नाम मुखात राहावे हेच तुला मागणे आहे। आजचा जो अभंग आपल्याला समजून सांगणार आहे त्याचा अल्प परिचय मी देत आहे। श्रीमती उज्ज्वला वजे या 36 वर्ष भिडे गर्ल्स हायस्कूल नागपूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत आणि परमार्थ अभ्यासाची अत्यंत आवड असल्याने प्रसंगोपात अल्प कीर्तन प्रवचन इत्यादी सातत्याने त्या करीत आहेत। परमपूज्य डॉक्टर काकांच्या त्या अनुग्रहित आहेत आणि आजचा अभंग क्रमांक आपल्याला 3750 त्या उलगडून दाखवणार आहेत। अवघेची गोड झाले मागिलिये भरी आले साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी सांग धडीचे पावता तो वाव मागे पाहता तो ठाव तुका म्हणे गेले स्वप्नींचे जागे झाले। तर आता पाहूया अभंगाचं सविस्तर वर्णन। सद्गुरु कृपा व्हावी ज्ञान प्राप्तीला गुरु महिमा काय वर कंठ दाटला गुरु महिमा काय वर कंठ दाटला। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु शंकरा गुरुर साक्षात परब्रह्म शास्त्रीवर नीला गुरु महिमा काय वरणु कंठ दाटला। निर्गुण रूपे तुझी असिज्ञा पंथाला सगुण रूप तुझी होशी बोध देण्याला गुरु महिमा काय वरणु कंठ दाटला। बोध मंत्र कानी पडती रंगी रंगणाला स्वरूपाची ओळख होई अज्ञान मिटला। गुरु महिमा काय वरण कंठ दाटला। हरी म्हणे चरणी रागा गुरु माऊलीच्या देतीला ब्रह्मपद आता निष्ठावंताला। गुरु महिमा काय वरण कंठ दाटला। सद्गुरु कृपा व्हावी ज्ञान प्राप्तीला
लीला गुरु महिमा काय वर्णू कंठ दाटला गुरु महिमा काय वर्णू कंठ दाटला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे दुजी कोण दुजा तुकावा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. तुकाराम महाराजांच्या अभंगावरती आपण थोडा विचार करायला बसलो आहोत आणि अभंग दिला आहे तो असा आहे. अवघे गोड झाले मागिली ये भरी आले. सहाय्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. थडिये पाहता तो वाव मागे पाहता तो ठाव. तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. अभंगाचा साधा सरळ अर्थ असा आहे, आता अवघं गोड झालेलं आहे. मागची सगळी उणीव सुखाची होती ती भरून निघाली. पांडुरंग मला सहाय्य झाला आणि त्याने माझ्या अंतःकरणामध्ये वास करून मला अखंड त्याची आता संमती मिळालेली आहे, त्याचा पाठिंबा मिळालेला आहे. तो अखंड माझ्या हृदयामध्ये वास करण्यासाठी पांडुरंग आलेला आहे. भवसागराच्या पलीकडच्या तीराला पोचल्यावरती मागं पाहिलं असता त्या भवसागराला ठिकाणाच उरला नाही. किंवा भवसागर जरी दिसत असला मला भासत असला तरी सुद्धा तो असतच आहे अशी खात्री पटते. तुकाराम महाराज म्हणतात की जाग झाल्यानंतर स्वप्नातले जसे पदार्थ व्यक्ती घटना परिस्थिती सगळं काही आपोआपच नाहीसं होतं, त्याप्रमाणे आता माझा जगासंबंधीचा अनुभव असा झालेला आहे की जग जणू काही नाहीच. मग आहे काय? फक्त एक पांडुरंगच आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हा तुकाराम महाराजांचा अभंग वाचला आणि खरं पाहिलं ना तर ह्या अभंगावरती निरूपण करणं हे खरोखरीच कठीण आहे. आणि याचं कारण असं की अभंग वाचल्यानंतर असं जाणवलं की हे तुकाराम महाराजांनी हा उपदेश केलेला नाही आहे. उपदेश केलेला असेल तर काय केलाय उपदेश तो सरळ सांगितला आणि मोकळा झाला. पण इथे तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव बोलतात आहेत आणि अनुभव हा ज्याचा त्याचाच असतो, तो ज्याचा त्यालाच कळतो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती निरूपण कसं करावं, मुळात कसं करावं म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने व्यतीत केलेलं आहे, म्हणजे त्यांनी श्रीमंतीही अनुभवली, त्यांनी त्यांच्याच आयुष्यामध्ये सावकारीचा व्यवसाय होता तोही केला, नंतर दुष्काळ पडला,
घरातले आप्तेष्ट यांचे मृत्यू झाले. म्हणजे पाहायला गेलं तर तुकाराम महाराजांच्या दुःखाला खरोखरीच पारावार नव्हता. बरं, एवढीच दुःख झाली की मिळाली का? तर नाही. जगाने त्यांना कितीतरी दुःख दिली, कितीतरी अपमान झाले त्यांचे जगामध्ये. अपमानाने खरं माणूस खचून जातो, पण तुकाराम महाराज खचले नाही. आणि याचं एकच कारण त्यांची पांडुरंगावरची भक्ती. इतकी निस्सीम भक्ती होती त्यांची. भक्ती 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 म्हणजे तरी काय? आपल्याला असं माहिती आहे की मुलाची आईवरती मोठी भक्ती असते, अर्थात लहानपणी. पत्नीची पतीवरती भक्ती असते, याप्रमाणे. पण ही जी भक्ती आहे, ही भक्ती म्हणजे काय? तर लहान मुलाची पत्नीची पतीवरची भक्ती हे सगळं आपल्या ऐहिक प्रपंचातली उदाहरणं झाली, आणि ही सगळी मतलबाची भक्ती असते. तोवर गरज आहे तोवरच ती हवेसे वाटतात ते नातेवाईक. पण तुकाराम महाराजांची जी विठ्ठलावरची भक्ती होती ती अशी निस्सीम भक्ती होती, निर्हेतुक भक्ती होती. म्हणजे त्यांचं विठ्ठलावरती निर्हेतुक प्रेम होतं. भक्तीचा अर्थ प्रेम असाच आहे. आणि हे प्रेम त्यांचं इतक्या पराकोटीला गेलं की तुकाराम महाराजांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अवघे गोड झाले. अवघे गोड झाले वाचल्याबरोबर आणखीन एका अभंगाचं स्मरण होतं आपल्याला. अवघा रंग एक झाला. आता भेद उरला नाही. मी तू पण असा भेद राहिला नाही. ते मी आणि तू पण जे भासत आहे ते भासणारच. पण ते आता वाया गेलं, त्याचा काही मतलबच राहिला नाही. भेद राहिला नाही म्हणून कामक्रोधही नाही राहिले. क्रोध म्हणजे कुणाचा राग यायचा आहे, भेदच नाही राहिला. पाहता पाहणं दुरी गेलं, पाहायलाच काही शिल्लक राहिलं नाही. देही असोनी विदेही, देहामध्ये असून विदेहाचं सुख अनुभवायला मिळालं. जणू काही समाधी सुखच आहे असं सगळं वर्णन या अभंगातलं संत चोखोबांच्या पत्नीचे बोल आहेत. हे असाच अनुभव तुकाराम महाराजांचा सुद्धा आहे. ते म्हणतात अवघे गोड झाले. आणि ह्या पण परमपूज्य खंदारकर महाराजांनी अभंगाचा अर्थ सांगताना अर्थाच्या सुरुवातीलाच आता शब्द घातला आहे. आता अवघे गोड झाले. या आता या शब्दामध्ये तुकाराम महाराजांचं पूर्वचरित्र पूर्णपणे आता या शब्दामध्ये सामावून जातं. आणि तेवढं चरित्र लक्षात घेऊन मग पुढे आता गोड झालं. विरक्त नाही तो भक्त, अशी समर्थांची उक्ती आहे. ही उक्ती तुकोबांच्या बाबतीमध्ये, माफ करा मी तुकोबा म्हणायला नको होतं, ते इतके मोठे आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये अगदी यथार्थ ठरते. अवघे या शब्दामध्ये व्यष्टी म्हणजे जीव आणि समष्टी म्हणजे समस्त जड आणि चेतन पदार्थ, व्यक्ती आणि इतर काही पदार्थ यांना मिळून समष्टी असं म्हटलं जातं. म्हणजे जग म्हणूया आपण. व्यष्टी आणि समष्टी या दोन्हीचा विचार तर अवघे या शब्दामध्ये आहेच. म्हणजे जीवाचं सुख, नुसतं सुख म्हणताच येत नाही. जीवाचं सुख दुःख, जगातली सुख दुःख यांचा विचार तर आहेच. पण या सुखदुःखाच्या पलीकडचं आणखीन एक काहीतरी असं सुख आहे. त्या सुखाबद्दल तुकाराम महाराज गोड म्हणतात आहेत. त्या सुखाला अनुलक्षून त्यांनी गोड हा शब्द वापरलाय. आणि ते गोड जे काही आहे ना, ते पांडुरंगच आहे.
अशी तुकाराम महाराजांची अगदी खात्रीच आहे. म्हणून पांडुरंगच केवळ गोड आहे, तो मूर्तिमंत अंतर्बाह्य गोड आहे. व्यष्टी आणि समष्टीमध्ये केवळ एक ब्रह्मतत्व व्यापून आहे. आता ब्रह्मतत्व व्यापून आहे हा विचार आपण सगळ्यांनी ऐकलेलाच असतो. कधी कधी ब्रह्मतत्वाच्या ऐवजी देव म्हणतो की देव सर्व ठिकाणी व्यापून आहे. या सर्व घटकांच्या मध्ये माईक मिथ्या तत्व जेवढी काही आहेत, म्हणजे परिवर्तनशील आहेत, ती सगळी तत्व जेव्हा बाजूला सारली असता नित्य सत्य असं जे भगवंताचं स्वरूप, असं स्वरूप आहे ते की ज्याच्यामुळे सृष्टीमधल्या प्रत्येकच घटकाचं अस्तित्व त्याच्यामुळेच आहे. ते जर तत्व नसतं तर त्या प्रत्येक घटकाला आहे असा शब्दच वावरता आला नसता. आणि जोपर्यंत कोणतीही वस्तू आहे, मी आहे असं जोपर्यंत आपल्याला अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व राहतच नाही. त्यामुळे ते तत्व व्यापून असलेलं असं आहे की ज्याच्यामुळे सर्वांचं अस्तित्व आहे. जीवनही त्याच्यामुळेच चाललेलं आहे. आणि असं जे ते तत्व आहे ना, त्याला तुकाराम महाराज अखंडपणे चिकटून राहिले. एक तर त्यांच्या कुटुंबामध्ये पिढीच्या विठ्ठल भक्ती होती, त्यामुळे वारसा मिळाला होता विठ्ठल भक्तीचा. ते म्हणतात ही विठ्ठल भक्ती ही माझी मिराशी आहे, वाडवडिलांची संपत्ती मला वारसा हक्काने प्राप्त झालेली आहे. आणि ती जी पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घराण्यामध्ये आहे, त्या पांडुरंगाशिवाय अनुभव येण्यापूर्वी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुसरी पांडुरंगाशिवाय गतीच नव्हती. आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. आपल्या प्रापंचिकांच्या जीवनामध्ये कामना आणि अपेक्षांच्यामुळे आपल्या जीवनाला गती असते. म्हणजे एक आपल्या जीवनाला प्रवाह जो आहे तो कामना आणि अपेक्षांनी भरलेला आहे. पण तुकाराम महाराजांची जी भक्ती आहे, पांडुरंगाविषयी त्यांची जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेमुळे त्यांना पांडुरंगापासून कशाचीही अपेक्षा नाही आहे. कधी कधी असा प्रश्न पडतो, कारण गाथेतले अभंग वाचले की तुकाराम महाराजांचं दुःखही त्याच्यावरून प्रकट होतं. पण ते सांगायचं कुणाला, तर एका पांडुरंगालाच. त्यांनी आपल्या दुःखाचा कधी गवगवा बोभाटा केला नाही. एका अभंगामध्ये ते असं म्हणतात, प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोभाट. त्यांनी लोकांच्या जवळ आपल्या दुःखांची कधीही गाऱ्हाणी सांगितली नाही. कारण सगळ्याच दायित्व कुणाचं आहे, त्याच्या मागे कोण आहे, भलेही दुःखाचा प्रसंग असो सुखाचा प्रसंग असो, त्याच्या मागे कोण आहे तर फक्त पांडुरंगच आहे. आणि म्हणून त्यांनी कशाचीही अपेक्षा कामना ठेवली नाही. याचा अर्थ त्यांना प्रपंचाबद्दल त्यांनी काहीही कधीही पांडुरंगाकडे मागितलं नाही. त्यांनी फक्त पांडुरंगाला एवढंच म्हटलं की तुझं नाम माझ्या सतत स्मरणामध्ये असू देत आणि तुझ्याबद्दलचं प्रेम माझ्या मनामध्ये अखंड वास करू देत. याच्यापेक्षा दुसरं मागणं त्यांनी मागितलं नाही. असे ते अनन्य गती होते. अनन्य गती हे भक्ताचं अत्यंत श्रेष्ठ लक्षण सांगितलं जातं. ते पांडुरंगाशी अनन्य राहिले. तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म तुटो नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, आणि काची आस पाहो नये. जी त्यांनी कधीही पाहिली नाही. आमका कुणीतरी येईल आणि मला सुख देईल, आमकी वस्तू मला सुख देईल, अशी आशाही त्यांनी कधीही बाळगली नाही. आणि काची आस पाहो नये.
आणि आधीचे जे सगळे भक्ताची लक्षणं सांगितली आहेत ती सगळीच्या सगळी लक्षणं त्यांनी स्वतःचीच सांगितली आहेत. ते एका विठ्ठलाशीच निष्ठावंत राहिले. निष्ठावंत राहणं म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं स्मरण तुटू न देणं, त्याचं प्रेम प्राप्त करणं, हे एकच त्यांच्या आयुष्यामध्ये ध्येय होतं. आणि त्या पांडुरंगाशी, त्या ध्येयाशी ते कुठल्याही परिस्थितीमध्ये चिकटूनच राहिले. त्यांचं ते ध्येय त्यांच्या मनामधून कधीही सुटलंच नाही. मनामधून ध्येय कधीही सुटू न देणं यालाच निर्धार म्हणतात. निर्धार हे वर्म चुकू नये. आणि ते सुद्धा मग असं प्रेम ज्याच्यावरती जे करायचं ते सुद्धा कसं तर निष्कामपणे करायचं. त्यांनी माझ्यासाठी अमुक काही द्यावं अशी अपेक्षा नाही. दिलं म्हणून फार मोठ्या आनंदाने उचंबळून जायचं नाही. आणि नाही दिलं तर त्याची तक्रार सुद्धा करायची नाही. याच्याकरताच तर मी म्हटलं ह्या अभंगाचं निरूपण करणं अत्यंत कठीण आहे. कारण ही अवस्था आपल्यासारख्या प्रापंचिकाला कल्पनेमध्ये आणणं सुद्धा कठीण आहे. कारण आमचं प्रत्येकच वेळेला असं झालं पाहिजे असा विचार डोक्यामध्ये ठेवूनच आपला प्रत्येक भाग चाललेला असतो जीवनाचा. तुकाराम महाराजांच्या करता जे काही घडत होतं त्या सगळ्याचा करता एकच होता, पांडुरंग. जे घडलेलं आहे तेही पांडुरंगाचंच रूप आहे. त्या घडलेल्याचा जो सुखाचा किंवा दुःखाचा परिणाम, अनुकूलतेचा किंवा प्रतिकूलचा परिणाम जो आहे तो परिणाम स्वरूप सुद्धा पांडुरंगच आहे. म्हणजे पांडुरंग अनुकूल आहे आणि पांडुरंग प्रतिकूल आहे. आपल्यासारख्यांच्या जीवनामधला हा एक मोठा फरक आहे. मला सुद्धा अनुकूलता आणि प्रतिकूलता नेहमीच जाणवते. पण ती अनुकूलता माझ्या मनाला अनुकूल आणि माझ्या मनाला प्रतिकूल अशा तऱ्हेची असते. मी पांडुरंगाला काय अनुकूल आहे याचा विचार आपण करतच नाही. संत तुकाराम महाराजांची भक्ती कशा प्रकारची आहे याचा विचार आपला चाललेला आहे. त्यामुळे करणारा तोच, त्यांनी जे काय केलेलं आहे कार्य ते कार्यरूपही तोच आहे. त्याचं फलस्वरूप जे काही आहे ते फलस्वरूप सुद्धा पांडुरंगच आहे. ज्या ठिकाणी ते कार्य घडतंय ती सृष्टी आहे, ती सृष्टी ही अवघा तोच आहे. आणि काल जर समजा भासला काल आज उद्या म्हणजे आपल्याला तो भासतोच. तो कुठलाही काल असला तरी कालामध्ये अखंड पांडुरंग आहे. त्या एका आधारावरती संत तुकाराम महाराजांचं जीवन पूर्णपणे व्यतीत झालेलं आहे. त्याच्या प्राप्तीसाठी काहीही सहन करायची त्यांची तयारी होती. हे श्रेष्ठ भक्ताचं दुसरं लक्षण आहे. जरी या घटनेमुळे किंवा या कार्यामुळे आपल्यासमोर उभं राहिलेल्या कर्मामुळे आपल्याला कदाचित प्रतिकूल अनुभव येणं शक्य आहे असं वाटलं तरी सुद्धा ते कर्म पांडुरंगाने मला दिलेलं आहे म्हणून ते त्यांनी त्याच्या परिणामाची पर्वा न करता करणं. समर्थांचं एक ओवी आहे, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, प्राण तोही वेचावा शेवटी. असाच एक प्रसंग गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधला आहे. ते जेव्हा आपल्या गुरुच्या शोधार्थ फिरत होते त्यावेळेला त्यांना कळलं की आपले गुरु कोण आहेत, तर ते तुकामाई हे आपले गुरु आहेत. मग ते गेले त्यांच्याकडे. ते घरी नव्हते, हे दाराशी वाट पाहत बसले. संध्याकाळच्या वेळेला केव्हा तरी तुकामाई आले आणि आले ते यांना दाराशी बसलेले पाहिल्यानंतर, महाराज तेव्हा 14-15 वर्षाचेच होते, आणि तुकामाईंनी आल्या आल्या त्यांच्यावरती काठीच उगारली, चल मी तुझा जीव घेतो. आणि महाराजांची निष्ठा एवढी होती
की त्याही वयामध्ये, लहान वयातही महाराज म्हणाले, मी पण माझा जीव द्यायला तयार आहे. असे संत तुकाराम महाराज, एवढा भक्तीचा अधिकार त्यांनी कमावला की शेवटी त्याचं फळ त्यांना मिळालं. आणि ते जे फळ मिळालं ना, तेही ते कर्तृत्व स्वतःचं मानत नाहीत. माझी भक्ती, माझी भक्ती, मी इतका मोठा भक्त, असाही अभिनिवेश त्यांना नाही. त्याचंही कर्तृत्व ते सगळं ते पांडुरंगाचंच आहे म्हणतात. ते म्हणतात सहाय्य झाला पांडुरंग, आणि पांडुरंग सहाय्य झाला आणि त्यांनी माझ्या अंतःकरणामध्येच त्यांनी आत्मत्वानी वास केला. म्हणजे माझ्या ठिकाणी अंतःकरण हे ज्याच्या अस्तित्वामुळे मला भासतं आहे, तो आत्मा हाच पांडुरंग आहे. तो पांडुरंग, कारण आत्मा दिसत नाही, पण पांडुरंग मात्र दिसतो. पांडुरंगाला पाहता येतं. आणि म्हणून ते म्हणतात की या पांडुरंगाने माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये आता अखंडपणे तो वास्तव्याला आलेला आहे. आणि माझ्याकडून जे जे काही घडतंय ना, त्या सगळ्या, म्हणजे त्यांच्याकडून जे जे काय घडायचं ते काय, त्यांनी प्रपंच आपला म्हणजे देहाने प्रपंच केला, पण मनाने खरं म्हणजे त्यांनी भक्तीच केली. त्यामुळे त्या भक्ती साधनाला सुद्धा आता या पांडुरंगाची संमती मिळालेली आहे. ज्याला आपण छाप म्हणतो ना, तशी ती पांडुरंगाची छाप त्यांच्या सर्व भक्ती साधनांना प्राप्त झाली होती. ती भक्ती पांडुरंगाने आता स्वीकारली होती. आणखीन एक, हृदयामध्ये पांडुरंगाने वास केला, तर परमार्थामध्ये हृदय शब्दाचा अर्थच मुळी व्यापक असा आहे. कुठे व्यापक? जिथे आपण जीवाच्या संदर्भाने विचार केला तर तो देहभर व्यापक आहे, शरीरभर व्याप्त आहे. पांडुरंग शरीरभर व्याप्त आहे आणि त्याच शरीरभर व्याप्त असलेल्या अधिष्ठानावरतीच मला मी आहे अशी जाणीव होते. या पद्धतीने अंतरात्म्याची पण कृपा असल्याशिवाय ना, एकच पांडुरंग हा विषय चित्तामध्ये असणं, स्थिर राहणं शक्य नाही. म्हणून शास्त्र म्हणतं की शास्त्रकृपा, ईशकृपा, गुरुकृपा, आणि या तिन्ही कृपा प्राप्त झाल्यानंतर सर्वात शेवटी आत्मकृपा. पांडुरंग आत्मत्वानी वास्तव्याला आला, अशी आत्मकृपा प्राप्त झाली. पण आत्मकृपा प्राप्त झाली म्हणून माझीच माझ्यावरती कृपा झाली असं मात्र नव्हे. हां, नाहीतर ते आणखीन एक, की भक्तांना असं वाटायचं की आपलीच आपल्यावरती आता कृपा झाली आहे, वा वा किती छान. असं नव्हतं. कारण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी सविशेष मी असं उरलाच नव्हता. जे काही होतं ते सगळं पांडुरंग. मी असं स्फुरण झालं तरी तेही पांडुरंगच आहे, अशीच त्यांची खात्री धारणा होती. असं आहे, अनुभव जोपर्यंत आपण घेत असतो, तो अनुभवाची प्रक्रिया जेव्हा चालू असते अनुभव घेण्याची ना, त्या काळामध्ये मी अशी जीवाची जाणीव त्या अनुभवामध्येच लय पावलेली असते. उदाहरणार्थ, आपण जर एखादा पदार्थ जर चवीसाठी म्हणून तोंडात घातला आणि त्या पदार्थाची अनुकूल अशी जर चव जाणवली, तर सर्वात प्रथम अभिव्यक्ती कोणची होते? तर पहिले डोळे मिटले जातात आणि नंतर मग असा उद्गार निघतो. हाताने पण सुंदर अशी खूण करतो, पण बोलत मात्र नाही, कारण त्या अनुभवामध्येच तो रमलेला असतो. आणि मग ज्या वेळेला त्या अनुभवामधून जेव्हा किंचित बाहेर येतो, त्यावेळेला मग तो काय जे स्वतःला त्या अनुभवाबद्दल बोलायचं असेल ते बोलतो. पण अनुभव जर उलट पक्षी प्रतिकूल असेल
मला आवडणारा नसेल तर तोच पदार्थ ताबडतोब नाकारला जातो. काहीही बोलण्याच्या आधी पदार्थच नाकार. शास्त्र असं सांगतं की देहाचं भान, व्यक्तित्वाचं विशेष भान अनुभवामध्ये हरपलेलं असतं. त्यावेळेला विशेष असा मी जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी आत्मतत्व उघड झालेलं असतं. आणि आत्मतत्व कसं आहे तर ते आनंदरूप आहे. आणि हे आनंदरूपत्व त्याच्या उद्गारामधून, त्याच्या हस्तमुद्रेमधून, चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेमधून हे व्यक्त होत असतं. म्हणजे त्यावेळेला अनुभव घेत असताना अनुभव घेणारा जीव, अनुभव देणारा विषय आणि अनुभव हे तीनही एकच झालेले असतात. अनुभव घेणारा जीवच ज्ञाता असतो, म्हणजे तो जाणतो अनुकूल का प्रतिकूल, पदार्थ काय आहे, कसा आहे हे तो जाणणारा असतो. तो ज्ञाता असतो. तो ज्ञाता ज्ञातेपणाने उरतच नाही. त्यावेळेला ज्ञेय म्हणजे विषय विषयाच्या स्वरूपामध्ये उरत नाहीत. ते इतकं एकरूप होऊन जातात. पण जाग झाल्यानंतर जी तृप्तीची, समाधानाची किंवा तिरस्काराची सुद्धा जाणीव होते, ती जी जाणीव असते ती आत्म्याचीच जाणीव प्रकटलेली असते. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना हे असं अनुकूल प्रतिकूल हे तर त्यांच्या बाबतीत संभवतच नव्हतं. त्याचा विचारच त्यांच्या मनामध्ये येत नव्हता. सामान्य माणसाला जेव्हा अनुकूलतेची जाणीव होते त्यावेळेला भानावरती आल्यानंतर त्या विषयाच्या वियोगाची सुद्धा जाणीव होते. आणि मग वियोगाची जाणीव झाली, वियोगाची जाणीव झाली की तो विषय पुन्हा प्राप्त करण्याच्या मागे लागतो. पण इथे अनुकूल प्रतिकूलता दोन्ही नसल्यामुळे आत्मसुखापासून तुकाराम महाराजांची फारकतच होत नाही. विषयाचा अनुभव अनुकूल येवो नाही तर प्रतिकूल येवो, तो पांडुरंगच असल्यामुळे त्यांच्यासाठी त्या सुखाची फारकतच नाही, वियोगच नाही त्या सुखाचा. कुठलाही विषय कोणत्याही पद्धतीने अनुभवाला आला, अपमानही अनुभवाला आला, तरी त्यांना फक्त पांडुरंगच अनुभवाला आला. त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. नाम, ध्यान, जप इत्यादी सगळ्या भक्ती साधनांचा अवलंब करताना साधकाला कधी कधी उपास्याच्या एकरूपतेची, कधी कधीच आणि ती सुद्धा अगदी काहीच क्षण असा अनुभव येऊ शकतो. पण साधकाचा हा अनुभव सदैव तसाच राहू शकत नाही. कारण त्याचं मन इतर विषयापासून जोपर्यंत निवृत्त होत नाही पूर्णपणे, आणि मन निवृत्त होण्यासाठी, त्या विषयापासून निवृत्त होण्यासाठी तशी विरक्ती पाहिजे. आणि नंतर विरक्तीही प्राप्त झाली तरी नंतर विषयांचा अनुभव येत असला तरी अनुकूलता आणि प्रतिकूलता कळली तरी ती अनुकूलता प्रतिकूलता विषयाची नाही असा निर्धार असला पाहिजे. तसा निर्धार आणि तशी विरक्ती साधकाच्या ठिकाणी येत नाही लवकर. पण महाराजांची गोष्ट अशी नव्हती. कारण त्यांच्या ठिकाणी जे जे अनुभवाला येतं ते ते फक्त पांडुरंगच आहे. आता जे अनुभवाला येतं, जड आणि चेतनामध्ये जे व्यापून आहे तेच जर अनुभवाला येतं असं आत्ता आपण पाहिलं, तर मग तेच जे अनुभवाला येतं त्यालाच पांडुरंग, श्रीराम, दत्त, गणेश इत्यादी रूपामध्ये पाहिलं जातं. म्हणजे आत्मतत्वच या रूपांमध्ये पाहिलं जातं. आणि त्याचाच ध्यास, त्या रूपाचाच ध्यास तुकाराम महाराजांनी
अखंड घेतला. पांडुरंगाचं रूप आणि आत्मस्वरूप महाराजांच्या करता एकच होतं. आणि मग तुकाराम महाराज असा प्रश्न करतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारिखा. मागिलिये भरी आले असं म्हणताना तुकाराम महाराजांना त्यांच्या पूर्वायुष्यातले सुखदुःखाचे आघात, मान, अपमान, सन्मान काहीही आठवत नाही. त्याची उणीव भरून निघाली असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थच नाही. मागिलिये भरी आले कारण सर्व कारण पांडुरंग ही धारणा त्यांच्या चित्ताने पकडून ठेवलेली असल्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी जे जे काही साधन केलं, जो जप केला असेल, नामाला चिकटून राहिले, ते सर्वांच्या मध्ये त्यांनी फक्त प्रेमच भावच पाहिला, भेद पाहिला नाही. ही जी सगळी त्यांनी साधना केली आणि पांडुरंगाच्याच एका दर्शनासाठी, प्राप्तीसाठी जो ध्यास घेतला, ह्या सगळी भक्ती साधनांचे जे काही कष्ट त्यांना घडले, जे काही तप त्यांच्या ठिकाणी घडलं, ते सर्व भरून पावलं असं सांगण्यासाठी मागिलिये भरी आले असं तुकाराम महाराज म्हणाले. सर्व जीवन त्यांनी याच्यासाठी आपलं पणाला लावलं, ते सगळं त्यांचं भरून पावलं असं ते म्हणतात. ते जेव्हा पांडुरंग माझ्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला आता आलेला आहे असं म्हणतात, याचा अर्थच ती त्यांच्यासाठी सुखरूपत्वाची परिसीमा होती. आता भरून पावलो, अवघ गोड झालं, आता काहीही मिळवायचं राहिलं नाही, ही त्यांची भावना आहे. मग आता पांडुरंगाचं दर्शन राहिलंय का, तर तीही भावना नाही. कारण या ठिकाणी सुखरूपत्व एकदा प्राप्त झाल्यानंतर आहे सगळ्याची, तर ती दृश्याची पण परिसीमा आहे, द्रष्टृत्वाची, पाहण्याची पण परिसीमा आहे, दर्शनाची पण परिसीमा आहे. या पद्धतीने एक सीमा त्यांनी आता गाठलेली आहे. आणि सुरुवातीला जो उल्लेख केला संत चोखोबांच्या पत्नीच्या काव्याचा, अभंगाचा, त्याला काव्य म्हणू नये, ते अभंगच आहेत, त्यांचा अर्थ कधी भंग पावत नाही. त्याही अभंगामध्ये त्या म्हणतात, पाहता पाहणे गेले दूरी. आता दूर गेलं म्हणजे काय, जग दिसतच नव्हतं, अनुभवाला येत नव्हतं असं नाही, पण त्यातलं पाहणे पण संपून गेलं होतं. कारण आपण पाहिलं ना की लगेच अनुकूलता प्रतिकूलता प्रतीत होते, त्याला आपण पाहणं म्हणतो. मी पाहिला म्हणजे काय झालं, तो पदार्थ कसा आहे, बघ बरं जरा, बघ म्हणजे काय, कसा झालाय, चव कशी आहे, प्रतिकूल आहे का अनुकूल आहे, असाच आपल्या बोलण्याचा अर्थ असतो. यांच्या पाहण्याला तो अर्थच नाही मुळी. त्यामुळे ते पाहणं आता शिल्लकच राहिलं नाही. जेव्हा दोन भिन्न असतात ना, पाहण्याची वस्तू आणि पाहणारा हे ज्या वेळेला भिन्न असतात, तेव्हाच तिथं दर्शन घडतं. इथे पाहणं आणि पाहण्याचा विषय आणि पाहणारा भिन्न राहिलेच नाहीत. तुकाराम महाराजांसाठी पाहायचं काय होतं, त्यांना फक्त पांडुरंगच पाहायचा होता. पाहणारे कोण होते, तो जो त्यांच्या ठिकाणचा मी होता ना, त्याला तो पाहणारा होता. त्या मीनी दुसरं काहीही पाहिलंच नाही. मग असं ऐक्यच झाल्यानंतर, सुखरूपत्वच आता झाल्यानंतर हा अनुभव सांगावा तरी कसा. कारण भानावरती आल्यानंतर काहीतरी व्यक्त होणं क्रमप्राप्त असतं. ते स्वतःहून व्यक्त व्हायचं म्हणून व्यक्त होत नाहीत, क्रमप्राप्त असतं. आणि मग त्या क्रमप्राप्तीमुळेच तुकाराम महाराजांनी आपला अनुभव कसा सांगितला, फक्त एकाच शब्दात सांगितला, गोड. ह्या गोड शब्दामध्ये ना अवघे, सर्व, हा गोडपणा अवघे आणि सर्व या शब्दाच्या मापामध्ये अगदी कसा बसला आहे.
कारण कोणताही शब्द त्याच्या पूर्णत्वाला नेतच नाही, त्या अनुभवाप्रती नेत नाही. तुकाराम महाराजांच्यासाठी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, एका पांडुरंगाशिवाय काही नाही. अशा भक्ताची इंद्रिय त्याच्या सतत या ध्यासामुळे, ध्यानामुळे त्याच्या मनासह भगवत परायण झालेली असतात. म्हणजे मनाचं मनपणं, इंद्रियांचं इंद्रियपणं हे सुद्धा शिल्लक राहत नाही. डोळे त्यांचे पांडुरंगच पाहतात, कान पांडुरंगालाच ऐकतात, त्यांची वाचा पांडुरंगाशिवाय तुकाराम महाराजांनी काही बोललेच नाहीत ते. आणि जे काही बोलले ते सुद्धा पांडुरंगाच्या प्राप्तीसाठीच बोलले. आपल्याला असं वाटतं तुकाराम महाराजांनी उपदेश केला आहे, पण उपदेश तरी कशा करता? तुम्ही आम्ही पांडुरंगाचीच प्राप्ती करून घ्यावी, तुम्ही आम्ही त्यांच्यासारखं सुखरूपत्वाचा अनुभव घ्यावा, याच्यासाठीच तो त्यांच्या तोंडून उपदेश बाहेर पडला. सर्वात गोड आपण ऐकलेलं काय आहे तर ते आहे पुराणातलं अमृत. ते अमरत्व प्राप्त करून देतं म्हणेच म्हणतीये मी. म्हणून तर ते दानव आणि देव दोघंही त्याच्या मागे लागले. अमरत्वामुळे मृत्यू नाही, अमरत्व शब्दाचा अर्थच मृत्यू नाही, म्हणूनच ते मागे लागतात त्याच्या. पण हिरण्यकशिपूची काय अवस्था झाली आपल्याला माहिती आहे. मी गोष्ट सांगण्यात वेळ नाही घालवणार. तुकाराम महाराजांच्यासाठी काय होतं ते, तर त्यांना मृत्यूचं भयच नव्हतं. आणि मृत्यू नाही म्हणून जन्मही नाही. फक्त एक आहे काय तर पांडुरंग आहे. आता जन्माला आला काय आणि गेला काय, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कर्तव्य नाही. देह येईल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, असं तेच म्हणतात. पृथ्वीवर त्या अमृत पोचवण्याचं दायित्व पौर्णिमेच्या चंद्राकडे आहे. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र कसा असतो, त्याला कुठली कला नाही. आपल्याला दिसताना तो पूर्ण दिसतो, पूर्ण गोलाकार भासतो. अशी त्याला कला नाही, अपूर्णताही नाही. पांडुरंगाचं वर्णन असंच आद्य शंकराचार्यही करतात. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाकांत गंडस्थलांतं जपारागबिंबाधरं कंजनेत्र परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपल्यासारख्यांच्या करता एक तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे, पण आद्य शंकराचार्यांची पुष्टी आहे की ते परब्रह्म आणि पांडुरंग एकच आहेत. कुणाच्यासाठी? तेच परब्रह्म श्रीराम म्हणूनही असेल, श्रीकृष्ण म्हणूनही असेल, दत्त गणेश कुठल्याही रूपामध्ये असू शकतं. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये जेव्हा आपण न्हावून निघतो ना, पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आपण अनुभवत असतो, त्याच्याकडे पाहून म्हणतो आहा काय सुंदर आहे. पण त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपण अगोदर अमावास्या अनुभवलेली आहे त्याचा विसर पडलेला असतो की नाही. प्रकाशापासून दुरावणं म्हणजे अमावास्या. आणि अंधारामध्ये मनुष्य नेहमीच चाचपडतो, संशयाग्रस्त असतो. पण इथे काय झालंय, तुकाराम महाराजांना पांडुरंग पूर्ण स्वरूपामध्येच भासतो आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या स्वरूपातच पांडुरंग भासत असल्यामुळे, भासत कशाला म्हणू मी, तो तसाच आहे. आणि तुकाराम महाराजांच्या तसाच तो अनुभवाला आलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या करता अमावास्या जणू लुप्तच झालेली आहे. किंवा किंचित अमावास्येचं जर स्मरण झालं असेल तर ती अमावास्याच आता पौर्णिमेमध्ये परावर्तित झालेली आहे. पांडुरंगानेच सगळ्याच रूप घेतलेलं आहे.
जे काही अज्ञान होतं, जी काही प्रतिकूलता होती, ते सगळंच्या सगळं आता पांडुरंग रूप झालेलं आहे. संत मीराबाई सुद्धा आपल्या पदामध्ये म्हणतात, मोहे लागी लगन हरिचरण नकी, चरण बिना मोहे कछु नाही भावे, जग मायामय सपन नकी. लगन, ध्यास लागणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. आणि म्हणून त्याचे अभंगाचा जेव्हा विचार करायला सुरुवात केली ना, तेव्हा मला असं वाटलं की आपण कशाला ते कुठेतरी प्रवचन कीर्तन करताना हबप म्हणून घेतो कोणास ठाऊक. फार पश्चाताप वाटतो त्याचा की आपण असं नाहीच, मुळे आम्हाला ध्यास लागतच नाही. पण तुकाराम महाराजांचं ते एक प्रमुख लक्षण आहे की त्यांना ध्यास ध्यास लागणं हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि भक्ताचा विशेष हा आहे की त्याला त्या ध्यासामुळे, ध्यास त्यालाच म्हणायचं की प्रेमास्पदाशिवाय दुसरं काही सुचत नाही. देहेंद्रिय आणि प्रपंच कार्य चालू असलं तरी अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये फक्त त्या प्रेमास्पदाचं, पांडुरंगाचं, श्रीकृष्णाचं चिंतनच असतं. गोकुळातल्या गोपींची सुद्धा अशीच अवस्था होती. दही दूध विकायला त्या मथुरेच्या बाजाराला घेऊन जायच्या. देह मथुरेमध्ये जायचा, हातामध्ये दही दूध असायचं, पण ग्राहकाशी बोलताना ते म्हणायच्या, पण गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या. दही दूध विकायला आपण आलो आहोत, असं दही दूध या नामाचा सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही. तुकाराम महाराज असाच अनुभव सांगतात. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हा कारुणी, अंतरीचे धावे स्वभावे पाहिली, धरिताही परी आवरेना. चित्तामध्ये जर तेच असेल तर ते आवरून धरता येत नाही. विषयी माणसाची अशीच अवस्था असते. दारुड्याला दारू प्यायल्याशिवाय असो, पण आपण दारुड्याची कशाला आठवण करावी. आपण अशा भक्तांचं स्मरण करावं. नामदेवांना सुद्धा विठ्ठलाशिवाय कुठे चैन पडत होतं. धरिताही परी आवरेना. जे आत असेल तेच बाहेर येतं. पांडुरंग आनंद स्वरूप आहे. ते आनंद स्वरूप ज्या वेळेला व्यक्त होतं ना, तेव्हा त्यालाच भक्तीमध्ये प्रेम असं म्हणतात. आणि शुद्ध अंतःकरण आणि विषयापासून विमुखता ही या प्रेमासाठी, जे प्रेम साधायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पार्वतीने भगवान शंकरांना एकदा विचारलं की स्वामी, प्रेम म्हणजे काय असतं? खरं पाहता भगवान शंकरांनी पार्वतीची पूर्णपणे परीक्षा घेतली होती. तिच्या प्रेमाचीच ती परीक्षा होती. प्रेमाची म्हणजेच तिला त्याची किती तळमळ आहे त्या साध्य करून घेण्याची, याचीच ती परीक्षा होती. आणि जेव्हा त्यांची तशी खात्री पटली तेव्हाच भगवान शंकरांनी पार्वतीचा स्वीकार केला. पण आता भगवान शंकरच उत्तर देतात आहे की पार्वती, हा प्रश्न तू कशाला मला विचारतेस? अगं, तुझी तपश्चर्या, माझ्या प्राप्तीसाठी असलेली तुझी अंतःकरणाची ओढ, तुझी तळमळ, माझ्या प्राप्तीसाठी, त्यासाठी घडलेला तुला अन्नोदकाचाही पडलेला विसर, त्यासाठी तुझ्याकडून घडलेला अन्नोदकाचाही त्याग, हे सगळं प्रेमस्तर आहे. भगवान शंकर म्हणाले, अगं माझ्यासारख्या विरक्ताला सुद्धा आपलं स्थान सोडून तुझा स्वीकार करायला बाध्य करायला हे तुझं प्रेमस्तर कारण आहे. आत्मतत्व, आत्मतत्व म्हणूया की पांडुरंग म्हणूया, काहीही, पण ते सर्वामध्ये व्याप्त असून सर्वापासून अलिप्त आहे. आणि अलिप्त असल्यामुळेच त्याचं आनंद रूपत्व प्रकटतं. हे जे प्रेम असतं ना, हे प्रेमास्पदाला आणि प्रेमास्पद
त्या प्रेमाला एकमेकांच्याकडे खेचत असतं. देव हा भावाचा भुकेला असतो असं म्हणतात ते याचमुळे. त्या भक्ताच्या प्रेमासाठी भगवंत सुद्धा आसुसलेला असतो. तो भक्ताची वाट पाहत असतो आणि उलट पक्षी भगवंताचं सुखरूपत्व जे आहे ते सुखरूपत्वच, त्याचं प्रेम आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी ते भगवंताचं प्रेमच भक्ताला भगवंताकडे खेचून घेत असतं. ही सगुण भक्तीची मौज आहे. आपल्या सच्चिदानंद धर्मानी देह आणि जगताला व्यापून असणारा हा पांडुरंग स्वरूपाने पाहता निर्गुण आहे. मग निर्गुणाची उपासना कशी करता येणार? ते अनुपास्य आहे. याकरता या सर्व संतांनीच प्रेमबळाने त्याला सगुणामध्ये आणलं. अंतरातल्या भावाप्रमाणे त्या निर्गुण स्वरूपालाच त्याने आपल्या अंतरात्म्याच्या भावाप्रमाणे श्रीराम, श्रीकृष्ण, दत्त, गणेश इत्यादी रूपामध्ये त्यालाच पाहून त्याच्यावरतीच प्रेम केलं. आणि प्रेम केलं ह्याचा अर्थच असा की त्यांच्या जीवनातल्या ज्या काही सगळ्या क्रिया घडत होत्या त्या सगळ्या त्याच्याच उद्देशाने घडत होत्या, तदर्थ भावनेनं. यामुळे उपासना करण्याची सोय झाली. आणि ह्या सगळ्या नामांना चरित्र संदर्भ असल्यामुळे जनांच्या समोर एक आदर्शही निर्माण झाले. पुन्हा त्या भगवंताशी सुखसंवाद करण्याची, त्याला दुःख सांगण्याची, त्याला सुख सांगण्याची, त्याला गारणं करण्याची, त्याच्याजवळ न्याय मागण्याची, त्याच्याशी भांडण्याची सुद्धा अशी सोय याच्यामुळे झाली. सगुण रूपामध्ये संतांनी त्याला आणलं आणि मग त्यांचा सगळा संवाद त्या स्वीकारलेल्या रूपाशीच सुरू झाला. सगुण निर्गुण हा फक्त शब्दाचाच फरक आहे, अन्यथा स्वरूपामध्ये काहीही फरक नाही. भगवंत सगुण रूपाने साकार झाला, मूर्ती रूपामध्ये आला, तरी सुद्धा भक्तासाठी तो चिन्मयच आहे. तो मूर्ती दगडाची असो, धातूची असो, कसलीही असो, तो चिद्रूपच आहे, चिन्मय आहे, तुमच्या माझ्यासारखा जिवंत आहेत, अगदी सोप्या शब्दात बोलायचं झालं तर. आणि म्हणूनच तर त्याच्याशी बोलता येतं ना, नाही तर दगडाशी बोलून काय उपयोग. म्हणूनच तो आपल्या भावाला पावतो ना, तो तसा चिन्मय आहे म्हणून तो भावाला पावतो. त्याचं अलिप्त असणं मात्र भक्ताच्या मनाला पटत नाही. मूर्तीमध्ये तो आपल्यापासून दूर आहे, भलेही तो चिन्मय आहे, मला पटलाय, तो माझं गाणं ऐकतो, मला माहिती आहे, तो माझं सुख मला प्राप्त करून देतो माहिती आहे, पण तरीही सुद्धा तो कुठेतरी माझ्यापासून दूर आहे. ही दूरता भक्ताला साववत नाही. प्रेमाकडून दिलेल्या प्रेमास्पदाच्याकडून जोपर्यंत भक्ताच्या सादाला प्रतिसाद मिळत नाही ना, तोपर्यंत भक्ताला तृप्ती, समाधान, शांती लाभत नाही. तो त्यासाठी तळमळतच राहतो. तुकाराम महाराजांच्या काही काही अभंगांमध्ये त्यांनी टाहो फोडला आहे की पांडुरंगा अजूनही तू मला भेटत नाहीस, अशी तळमळ त्याच्या ठिकाणी, भक्ताच्या ठिकाणी राहते. हा असा जो अनुभव असतो ना साध प्रतिसादाचा, हा आपल्या जीवनामध्ये अखंड चालू असतो. आपण काहीतरी कार्य करतो म्हणजे करतच असतो कायम, आणि मग त्या कार्याला कुणीतरी प्रतिसाद दिल्याशिवाय मला ते समाधान वाटत नाही. वास्तविक पाहता माझं कार्य परिणामाने बरोबर झालाय हे माहिती असलं म्हणजे गृहिणीला माहिती असतं की आपण केलेला पदार्थ नक्की चांगला झालाय. जेवणाऱ्याच्या माणसाच्या चेहऱ्यावरती तसे भाव दिसतात आहेत की त्याला तो आवडलाय, पण तरी सुद्धा गृहिणी विचारतेच का हो कसा झालाय. हा, जेव्हा त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात, वा उत्तम, आत्ता गृहिणीला खरं समाधान प्राप्त होतं. भक्ताची अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे ह्या संतांनी त्या निर्गुण भगवंताला
सगुणात आणलं. इतकंच नाही तर त्याच्यामधलं जाणीव स्वरूप जागवलं. त्याला जागवलं, त्या ठिकाणी त्याला आपल्याही जाणीवेच्या प्रांतामध्ये आणलं. जाणीव असणं हेच तर प्रेमाचं लक्षण आहे. जाणीवच नसली प्रेम कसं करणार? आणि म्हणून तर आपण दिलेला नैवेद्य भगवंताला पावतो. आपली केलेली भक्ती भगवंताला पावली असा जो आपल्याला अनुभव येतो तो आपण त्याच्या ठिकाणी चिन्मय स्वरूप पाहिल्यामुळेच. असं चिन्मय स्वरूप हा संस्कार तर नामदेवांना अगदी बालपणापासूनच होता. म्हणून तर नामदेव रुसून बसले होते ना. आणि त्यांचा हट्ट विठ्ठलाने त्यांचा प्रसाद नैवेद्य ग्रहण करून पूर्ण केला. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, अशी समर्थांची ओवी. अशा या सगुणाची भक्ती करून सगुणाचाच ध्यास घेऊन संतांनी परमात्मा प्राप्त करून घेतला. तुकाराम महाराजांचे अवघे गोड झाले हे उद्गार त्याचंच द्योतक आहेत. त्यांनी त्याच्याशी ऐक्यरूपताचा अनुभव घेतला. पण असं सगुण साकारातील असा परमात्मा त्यांनी जेव्हा ऐक्यरूपतेचा अनुभव घेतला तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आठवते. परतोनी पाठीमोरी ठाके आपण या आपण पे भेटे, देखत खेवो ओळखे ते तत्व मी. तेच तत्व मी आहे असं कळलं तरी सुद्धा समाधान होत नाही. दोन प्रेमी जीव म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी असंच नाही बरं का. दोन प्रेमी मित्र जरी एकमेकांना भेटले ना तरी खूप दिवसांनी भेटले तर ते समोरासमोर आले तर पहिल्यांदा त्यांना इतका आनंद होतो की ते फक्त एकमेकाकडे नुसते पाहतच बसतात. आणि मग जेव्हा ते पाहणं पुरेसं होत नाही तेव्हा त्यांना आलिंगन द्यावंसं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव असाच आहे. क्षेमा लागी जीव उताविळ माझा, म्हणावो निस्फुरता ती बाहू. क्षेम म्हणजे आलिंगन. पण आलिंगन द्यायला गेलो तर मीची मी एकली असा अनुभव ज्ञानदेवही सांगतो. असं ऐक्यरूपत्व आहे. पण ऐक्यरूपत्व अनुभवलं म्हणून काय झालं? त्या ऐक्यरूपत्वामध्ये भक्त सदैव तसाच राहत नाही. त्याचं नंतरचं जे आयुष्य असतं तो ते त्या भक्तीतच काढत असतो. त्या भक्तीमध्ये तो ते कसं व्यतीत करतो? तुकाराम महाराजांच्या अभंगातला आहे. मातीचा केला पशुपती, परी मातीसी काय महती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. आपण मातीचं शिवलिंग केलं आणि त्याची पूजा केली तरी ती पूजा शिवाला पावते, कारण त्या मातीमध्ये चिन्मयत्व आहे. मातीने शिवलिंगाचा आकार घेतला आणि माती शिवस्वरूपच आहे. म्हणजे आता माती, शिवलिंग आणि शिवस्वरूप यांचं ऐक्यच झालं ना. याप्रमाणे देहादी जगत, ते जगतच नियंत्रण करणारा तो परमात्मा आणि देहादी जगत अनुभवणारा जीव, या जीवाचं मूळ स्वरूप आत्मस्वरूप, या तिन्हीचं असं ऐक्यच अनुभवाला येतं. म्हणून तुकाराम महाराज त्या ऐक्यानंतरचा आता अनुभव बोलतात. थडिये पावता तो वाव, मागे पाहता तो ठाव. थडिये म्हणजे पलीकडच्या तीराला. आता पोचल्यानंतर
पाहायला गेलं तर तो काठच नव्हता. आणि मग आता तिथून मागे वळून पाहिलं तर मागे पाहिलं तर काय, तो ठाव म्हणजे तो पांडुरंगाचाच ठिकाणा दिसला. तिथे फक्त पांडुरंगच दिसला. ते पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला जाणारे असतात ना वारकरी, ते एक गाणं म्हणतात नेहमी, जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, मधी भरली चंद्रभागा. आणि ही जी चंद्रभागा आहे ना, यालाच इथे परमार्थामध्ये भवसागर म्हणतात. संत मीराबाई आपला अनुभव असाच सांगतात, भवसागर सब सुख गयो है फिकर नाही मोहे तरण नकी. आता मला तरुण जाण्याची काही फिकीर नाही, बुडायची भीतीच नाही. आता खुशाल या भवसागरामध्ये आनंदाने आपण विहार करू. तुकाराम महाराजांचं जीवन असं त्यांनी नंतर आपल्या अभंगामध्ये वर्णन केलं. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता जीवनामध्ये फक्त आनंदच आहे. एवढी सगळी साधना आणि अशी परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. नाहीतर इथे काय, साहित्याच्या प्रांतात वावरणारे साध्या सुध्या आनंदाला सुद्धा सत्कार झाला तरी सुद्धा म्हणतात, मला इतका आनंद झालाय, आनंदाचे डोही आनंद तरंग. सत्कार बाकीचे विसरले की दुःख होतं. इतकी श्रेष्ठ भक्ती तुकाराम महाराजांची आहे की खरोखरीच असं वाटतं ह्या भक्तीच्या स्तरावरती पोहोचेपर्यंत केवढे कष्ट तुकाराम महाराजांनी सहन केले. आता जगासारखंच दिसतं, जसं अनुभवाला आधी येत होतं तसंच अनुभवाला येतं, पण ते अनुभव सगळे बाधुत्यानुवृत्तीने ते सगळे अनुभव स्वीकारलेले असल्यामुळे आता फक्त आनंदातच त्यांना राहता येतं. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या खारा आनंदाचा. दुसरी कुठली जाणीव मनामध्ये येतच नाही. सविशेष जाणीव म्हटलं तर देव आणि भक्त ही सुद्धा तशी सविशेष जाणीवच आहे. ते म्हणतात, मी भक्त तू देव ऐसेच करी. पावसच्या स्वरूपानंदांच्या प्रार्थनेमध्ये ते पण असं म्हणतात, देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. एकरूपतेचा अनुभव आला तरी सुद्धा संत द्वैतामध्ये राहून त्याच देवाशी ऐक्य करूनच त्याची भक्ती करत असतात. द्वैतामध्ये अखंडत्वही अनुभवतात आणि द्वैत सांभाळून त्याची भक्ती पण करतात. त्या भागवतामध्ये ओवी आहे, जो सुखैक मूर्ती निज स्वभावे, तोही जन कर्म गुण वैभवे, गाता कीर्तनी अति सुखावे, स्वानंद गौरवे डुल्लटू. जो सुखैक मूर्ती निज स्वभावे, जो स्वतःच मूर्तिमंत स्वभावानी सुखरूपच झालेला आहे, जो सुखरूप झालेला भक्त आहे, तोच जन्म कर्म गुण वैभवे, तो त्या भगवंताच्या जन्म कर्म गुण यांच्या वैभवाच्या वर्णनानेच ते वर्णन तो कीर्तनामध्ये करतो, त्याचं वर्णन अभंगांच्या रूपामध्ये गातो आणि अतिशय सुखावतो. भक्तासाठी सुखावलं कोण? पांडुरंग सुखावला. कारण द्वैत आहे देव आणि भक्त, म्हणून या कीर्तनाने सुखावला कोण? तर पांडुरंग सुखावला. नामदेवांच्या चरित्रातली कथा आहे की नामदेवाच्या कीर्तनामध्ये देव सुखावून नाचू लागला. म्हणजे भक्तासाठी सुखावतो कोण? तर पांडुरंग. आणि पांडुरंगाच्या दृष्टीने आता त्या पांडुरंगाशी हे भक्त एकरूपच झालेले आहेत
आता त्या एकरूपतेमध्ये तो स्वतःच्याच आनंद रूपामध्ये तो पांडुरंगच, ते आत्मतत्वच डुलत. आनंदाचे डोल येतात त्याला. ते वारकरी नाचतात ना, त्यांनी नाचायचं असं ठरवलेलं नसतं. आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या प्रसंग असतील, त्यांचं नियोजन अगोदरच केलेलं असतं. कोणत्या दिवशी संगीत आणि कोणत्या दिवशी नाचायचं. ही गोष्ट मात्र खरी आहे की त्याही संगीतामध्ये, संगीताच्या तालावरती, त्या नादामध्ये जीवाचं काही वेळ तादात्म्यच होत असतं. जीव स्वतःचं स्वरूप त्याही वेळा विसरतो, पण तो परत भानावर येतो जगाच्या. भक्तांच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. ते अखंड सुखामध्येच निमग्न राहतात. आणि मग तुकाराम महाराज असं ते जे हरीचं जन्म कर्म गुण वैभव, त्या आनंदाच्या स्वमहिम्यामध्येच त्यांना असे अभंगही स्फुरतात. जे असे त्याच्याशी तादात्म्य पावतात ना, त्यांचं संगीत सुद्धा मोठ्या गायकांचं, तानसेनांच्या त्यांचे गुरु हरिदास महाराज, त्यांची अति कथा आहे. त्यांचं ते स्वर्गीय संगीत अकबर बादशाहने ऐकलं आणि ते तानसेनाला म्हणाला, अकबर बादशाह तुझं तर संगीत असं सुंदर नसतं. तेव्हा तानसेन म्हणाले, मी तुमची चाकरी म्हणून गातो, ते भगवंताची सेवा म्हणून गातात. अशा प्रकारचं दिव्य संगीत त्यातून निर्माण होतं. संतांच्या अभंगांच्या सारखे अभंग निर्माण होतात. त्या अभंगांना सुद्धा अभंगत्व म्हणजे सुखरूपत्वच प्राप्त झालेलं असतं. शाश्वतता त्या अभंगांना प्राप्त झालेली असते, म्हणूनच त्याला अभंग म्हणतात. अनंत रूपाने नटणारा परमात्मा असा हा आनंदाच्या अनुभवासाठीच कधी कधी रामही होतो, वानरही होतो, रावणही होतो. आणि त्याच आनंदाच्या अनुभवासाठी कृष्णही झाला, वसुदेवही झाला, कंसही झाला. त्या आनंदाच्या अनुभवासाठीच तो हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नृसिंह झाला आणि आसुरी शक्तींचा नाश केला त्यांनी. म्हणजे नाश झाला आसुरी शक्तीचा म्हणजे आनंदच. श्रीकृष्णाने शिशुपालाचं 100 अपराध सहन करून मस्तक उडवलं, पण आनंदासाठीच ना. कधी तो त्रिपुरासुरही होतो, मोहिनी होऊन तो त्या आसुरी वृत्तीचा नाश करतो. स्वमहात्म्य भगवंत खरं म्हणजे स्वतःच प्रस्थापित करतो. तुकाराम महाराज ह्या स्वमहात्म्याचं आता वर्णन असं करतात. ते म्हणतात, स्वप्नामध्ये जसं सगळं काही नाहीसं होतं ना, जाग झाल्यावर स्वप्नात पाहिलेलं जाग झाल्यावर नसं नाहीसं होतं ना, तसं आता मला हे जगत रूपामध्ये दिसत असेल. ते जगत जणू काही नाहीसं झालंय आणि पांडुरंगाचा स्वमहिमाच फक्त आता सगळीकडे प्रस्थापित झालेला आहे. चंदन सर्वांगाने जसं सुगंधी असतं, साखर जशी सर्वांगाने गोड असते, तसा जगत रूपाने विकारी जरी झालेला परमात्मा भासला तरी सुद्धा तो कसा आहे, अवघा गोड आहे. असं हे गोड त्याच्या हे एवढ्या सगळ्या दर्जाची भक्ती लक्षात येण्यासाठीच मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी हा अभंग रचला. त्यांचा अनुभव व्यक्त होणं वगैरे हे अर्थ आपण लावले, पण या अभंगाच्या निमित्ताने भक्तीचा काय दर्जा असावा, त्याच्यासाठी काय काय सहन करावं लागतं, वृत्ती कशी असावी, ह्या सगळ्याचं दिग्दर्शन चिंतन आपल्याला या अभंगातून मिळतं. आणि तुकाराम महाराज आता पुन्हा एक त्यांची शेवटची ओळ आठवते, ती बोलते. त्याही ओळीमधून तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं कसं साधलं जातं असं तुकाराम महाराजांना विचारलं तर ते म्हणतात, चित्त पावले आनंदा, सुख समाधी ते सदा, म्हणता गोविंदा
वेळोवेळा वाचेसी असं गोविंदाचं नाम, पांडुरंगाचं नाम आपल्याही मुखामध्ये अखंड यावं, यासाठी आपणही त्या पांडुरंगाची प्रार्थना करूया. तुकाराम महाराजांच्या चरणीही प्रार्थना करूया. ते पांडुरंगाशी एकरूप झाले आहेत, म्हणून त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना सुद्धा विफल होणार नाही. आपणही प्रार्थना करूया की त्यांच्यासारखं साधन करण्याची किमान बुद्धी तरी मला होवो. त्याच्या पुढचा परिणाम पांडुरंग काय द्यायचा तो देणार. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. चला तर आता आभार मानायची वेळ झाली. खरोखरच अवघेची गोड झाले, मागिलिये भरी आले, साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. या अभंगाप्रमाणेच आता सर्व काही गोड झाले आहे. मागील सुखाची उणीव भरून निघाली आहे. अतिशय सुंदर अशा रीतीने उज्ज्वलाताईंनी वरील अभंगाचे विवेचन आपणासमोर केले आणि काही काळ सर्वांनाच पांडुरंगाच्या या भवसागरात डोलायला लावले. उज्ज्वलाताईंचे अगदी मनपूर्वक आभार. चातुर्मास उत्सव समितीने आयोजित केलेल्या या प्रवचनमालेचा एक अनोखा लाभ आपणा सर्वांसमोर या प्रवचनमालेमुळे आपल्याला मिळून दिला. त्या सर्व समितीचे मनपूर्वक आभार. आणि ही माला गुंफण्यासाठी इतरही काही टेक्निकल बाजू असतात आणि ज्या यूट्यूबवर सादर करायच्या असतात. हे एकदम किचकट काम ज्यांनी केले, प्रत्यक्ष त्यांचे नाव इथे घेणे अशक्य आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि विशेष आभार मानायचे ते सविताताई आणि किशोर वटे सरांचे, कारण त्यांनी या शृंखलेत मलाही एक हिस्सा बनण्याची म्हणजे खारीचा वाटा त्यांनीही मला मिळवून दिलात. आजची ही संधी मला दिलीत, तर त्यांचेही एकदा मनपूर्वक आभार. आणि आणखीन सांगायचे म्हणजे आपण सर्व भक्तजन या प्रवचनमालेचा आपण सर्वांनी श्रवणाचा लाभ घेतलात आणि तोही आपल्या ह्या करोनाच्या अशा अगदी बिकट काळात. तर सर्वांचे एकदा पुन्हा मनपूर्वक आभार. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करते. धन्यवाद.